बातमीपत्राच्या सुरुवातीला एक अतिशय मोठी बातमी। आज 1 एप्रिल म्हणजेच नव्या आर्थिक वर्षाची सुरुवात झालेली आहे आणि या नव्या आर्थिक वर्षात काही नियमांमध्ये बदल होणार आहेत। या बदलांचा तुमच्या खिशावर परिणाम होणार आहे। अर्थसंकल्पात जाहीर केलेले नवीन कर तरतुदी या आजपासून लागू झालेल्या आहेत। नवी कर प्रणाली निवडणाऱ्यांना रिबेटसाठी 7 लाखांची मर्यादा असणार आहे आणि याआधी देखील ही मर्यादा 5 लाख इतकी होती। तसंच सोन्यासाठी हॉलमार्क बंधनकारक असणार आहे। अर्थसंकल्पात सोनं आणि इमिटेशन ज्वेलरीवरील सीमा शुल्क 20% 25% आणि चांदीवरील सीमा शुल्क 7.5% 15% इतकं करण्यात आलंय। त्यामुळे सोनं चांदी महागणार आहे। याशिवाय आजपासून BS6 फेज 2 प्रणाली लागू होणार आहे। त्यामुळे कार खरेदी महागणार आहे। तसंच टोलच्या दरामध्ये देखील वाढ होणार असल्यानं प्रवास देखील महागणार आहे आणि त्यामुळे आता सर्वसामान्यांचं बजेट देखील बिघडणार आहे। तर नव्या आर्थिक वर्षामध्ये नेमकं काय काय बदलणार आहे आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून जाणून घेऊयात। नवी कर प्रणाली आजपासून लागू झालेली आहे। नवी कर प्रणाली निवडणाऱ्यांना रिबेटसाठीची 7 लाखांची मर्यादा असणार आहे आणि याआधी 5 लाख इतकी ही मर्यादा होती। ज्येष्ठ नागरिक बचत योजनेमध्ये जास्तीत जास्त 30 लाख रुपयांची गुंतवणूक आजपासून करू शकणार आहात। तर जीवरक्षक औषधं आणि पेन किलर्स आजपासून महागलेले आहेत। सोन्याच्या विक्रीसाठी हॉलमार्क हे आजपासून बंधनकारक असणार आहे। त्यामुळे सोनं खरेदी महागणार आहे। BS6 च्या फेज 2 एमिशन नॉर्म्स आजपासून लागू होणार आहेत आणि त्यामुळे कार खरेदी महागणार आहे। वाहनांची स्क्रॅपिंग पॉलिसी देखील आजपासून लागू झालेली आहे। टोलचे दर त्यामुळे वाढणार आहेत आणि एकंदरीतच सर्वसामान्यांचा प्रवास महागणार आहे। तर आजपासून नेमकं काय स्वस्त होणार आहे आपण त्यावर देखील नजर टाकूया। आजपासून मोबाईल, ई वाहनं, टीव्ही, कॅमेरा आणि कॅमेरा लेन्स हे स्वस्त होणार आहेत। आणि आता स्वस्त वस्तूंनंतर आता नेमकं काय महागणार हे पाहूयात। सिगारेट, सायकल, खेळणी आणि इलेक्ट्रिक किचन चिमनी आजपासून महाग होणार आहेत। राज्यातील रेडी रेकनरच्या दरात यावर्षी कोणतीही वाढ न करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे आणि त्यामुळे जुन्या रेडी रेकनर दराप्रमाणे म्हणजेच 2022-23 च्या रेडी रेकनर दराप्रमाणे घर खरेदी करता येणार आहे। राज्यात गेल्या वर्षी रेडी रेकनरच्या दरात सरासरी 5% वाढ करण्यात आली होती। पालिका क्षेत्रात 8.80%, ग्रामीण भागात 6.96% तर नगरपालिका क्षेत्रात 3.62% वाढ करण्यात आली होती। गेल्या वर्षी मुंबई महापालिका क्षेत्रात रेडी रेकनरच्या 2.34% इतकी वाढ झाली होती आणि कोरोना संकटातून सावरून आर्थिक गाडी रुळावर आल्यानं आणि पुढील वर्षी लोकसभा आणि महाराष्ट्र विधानसभा निवडणुका लक्षात घेऊन रेडी रेकनरच्या दरात कोणतीही वाढ न करण्याचा निर्णय सरकारनं घेतलाय। मुद्रांक रेडी रेकनर बचतीवरील व्याजदरांनी नागरिकांना दिलासा दिला असला तरी टाटा आणि बेस्टच्या विजेचे दर मात्र कडाडलेले आहेत। वीज कंपन्यांनी दिलेल्या प्रस्तावानुसार आजपासून विजेचे नवे दर लागू झालेले आहेत। 1 एप्रिल 2023 ते 31 मार्च 2024 दरम्यान हे वीज दर लागू असणार आहेत। त्यामुळे घरगुती ग्राहकांच्या खिशाला अधिकच झळ बसणार आहे। तर ही वीज नेमकी कशा प्रकारे महागलेली आहे आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूयात। टाटा पॉवरची वीज महागलेली आहे। 0 ते 100 युनिट असलेले आधीचे दर 3.84 रुपये इतके होते, आता ते 4.50 रुपये इतके झालेले आहेत। तर 101 ते 300 ची श्रेणी 6.84 रुपये इतके आधीचे दर होते, आता ते 7 रुपयांपर्यंत पोहोचलेले आहेत। 301 ते 500 युनिट चे आधीचे दर हे 10 रुपये 84 पैसे इतके होते, ते आताचे दर 10 रुपये 20 पैसे इतके झालेले आहेत आणि 500 युनिटच्या पुढे 11 रुपये 69 पैसे, आताचे दर 10 रुपये 80 पैसे इतके झालेले आहेत। आणि आता बेस्टची वीजचे युनिटचे दर आपण पाहूयात। 0 ते 100 युनिटचे दर हे आधी 1 रुपये 74 पैसे इतके होते, जे आता 1 रुपये 95 पैसे इतके झालेले आहेत।
101 ते 300 युनिट पर्यंत 4 रुपये 37 पैसे आधीचे दर होते, ते आता 5 रुपये 30 पैसे इतके झालेले आहेत. 301 ते 500 युनिट पर्यंत 7 रुपये 21 पैसे आधीचे दर होते, ते 8 रुपये 89 पैसे इतके आत्ताचे दर झालेले आहेत. आणि 500च्या पुढचे युनिटचे दर हे आधीचे 8 रुपये 77 पैसे इतके होते, ते आता 10 रुपये 86 पैसे इतके झालेले आहेत. त्यामुळे टाटा आणि बेस्टची वीज एकंदरीतच महागलेली आहे. आणि आता एक महत्त्वाची बातमी आहे मुंबईकरांसाठी. विविध तांत्रिक आणि देखभाल दुरुस्तीच्या कामांकरता रविवारी तिन्ही उपनगरीय मार्गांवर मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. मध्य पश्चिम रेल्वेवरील रेल्वे रूळ, ओव्हरहेड वायर, सिग्नल यंत्रणेची देखभाल दुरुस्ती यासाठी हा ब्लॉक असणार आहे. या ब्लॉकमुळे अनेक लोकल फेऱ्या रद्द करण्यात येणार आहेत, तर ब्लॉक कालावधीमध्ये सीएसएमटी ते वाशी दरम्यान विशेष लोकल धावतील. हा मेगा ब्लॉक कसा असेल आपण ते पाहूया. मध्य रेल्वेवर ठाणे ते कल्याण अप आणि डाऊन जलद मार्गावर हा मेगा ब्लॉक असेल. सकाळी 10:40 ते दुपारी 3:40 हा ब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यानंतर हार्बर मार्गावर पनवेल ते वाशी अप आणि डाऊन मार्गावर ब्लॉक असेल. सकाळी 11:05 ते दुपारी 4:05 हा ब्लॉक असेल. पश्चिम रेल्वेवर देखील ब्लॉक घेण्यात येणार आहे. चर्चगेट ते मुंबई सेंट्रल अप आणि डाऊन धीम्या मार्गावर हा ब्लॉक असेल. सकाळी 10:35 ते दुपारी 3:35 हा मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे हे संपूर्ण वेळापत्रक पाहूनच घराबाहेर पडा असं आवाहन करण्यात आलंय. पुढची बातमी पाहूयात. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना खंडणी आणि धमकी देणाऱ्या जयेशला डॉन व्हायचं असल्यानंच त्यानं नितीन गडकरी यांना धमकी दिल्याचा धक्कादायक खुलासा केलाय. जयेश पुजारी उर्फ कांथा हा सध्या धंतोली पोलिसांच्या ताब्यात आहे. त्याच्या कोठडीत पोलिसांनी पुन्हा 3 दिवसांची वाढ मिळवली. बेळगाव येथील कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगत असताना जयेश पुजारीनं जानेवारीमध्ये नितीन गडकरी यांच्या खामला कार्यालयामध्ये फोन करून खंडणीची मागणी केली होती. धमकीच्या कॉलनंतर 4 दिवसांनी नागपूर पोलिसांच्या पथकानं 25 मार्च रोजी जयेश पुजारी याला बेळगाव येथील कारागृहातून ताब्यात घेतलंय. पोलिसांनी त्याच्याकडून किमान 2 मोबाईल आणि 2 सिम कार्ड जप्त करण्यात केलेले आहेत आणि जो ते तुरुंगात बेकायदेशीरपणे वापरत होता. पर्यंत शिंदे फडणवीस सरकार भक्कमपणे काम करणार आणि पुढे सुद्धा युतीचं सरकार येईल असा विश्वास संदीपान भुमरे यांनी व्यक्त केलाय. प्रकाश आंबेडकर जरी महाविकास आघाडीमध्ये गेले तरी आम्हाला काहीही फरक पडणार नाही असंही भुमरे म्हटलेत. मंत्री संदीपान भुमरे बीड जिल्हा दौऱ्यावर होते आणि या दौऱ्यादरम्यान भुमरे यांनी नारायणगड इथे दर्शन घेतलं. ये सरकार 2024 पर्यंत भक्कमपणे हे सगळं काम करणार आहे आणि पुढं सुद्धा युतीचं सरकार येणार आहे. कारण यांचे आमदार फुटू नये, कार्यकर्ते फुटू नये म्हणून हे सांगत राहतात की 2 महिन्यांना 3 महिन्यांना सरकार कोसळणार आहे. सरकार कोसळणार नाही. त्यांच्या पायाखालची वळू सरकलेली आहे. म्हणून मला सांगायचं की 2024 पर्यंत युती सरकार हे पूर्ण काळ पूर्ण करणार आहे. विधानसभेत पूर्वी ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या प्रश्नावर खूप वेळ चर्चा व्हायची, मात्र आता शेतकऱ्यांचे किंवा सर्वसामान्यांचे प्रश्न मांडताना अर्धा ते 1 मिनिटाला बेल वाजवली जाते, तर कधी कधी माईक देखील बंद केला जातो आणि राजकीय भाषणाला 1-1 तास वेळ दिला जातो. मात्र शेतकरी सर्वसामान्यांच्या विषयावर चर्चा होत नाही अशी खंत धाराशिवचे ठाकरे गटाचे आमदार कैलास पाटील यांनी व्यक्त केली आहे. मी दुर्दैवाची गोष्ट सांगतो सर, एखादं राजकीय भाषण असतं तर तिथं त्यांना 1 तास-तासभर बोलायची संधी मिळते विधान भवनात. पण प्रश्न मांडायचे असले की अर्ध्या मिनिटाला बेल वाजवली जाते. ही दुर्दैवाची म्हणजे आता ही तर सांगण्याची गोष्ट नाही, पण सांगायलो की शेतकऱ्यांचे प्रश्न असतील किंवा कोणाचे सर्वसामान्यांचे प्रश्न मांडण्याचे विषय आले, राजकीय भाषणाला बेल वाजवली जात नाही, परंतु सर्वसामान्यांचे प्रश्न किंवा काही गोष्टी सर्वसामान्यांच्या आपल्याला तिथं मांडायच्या असल्या तर अर्ध्या मिनिटाला 1 मिनिटाला बेल वाजवली जाते, थांबवलं जातं. कधी कधी माईक सुद्धा बंद केला जातो. राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी रावेरच्या सभेतून सरकारवर सडकून टीका केली आहे. शेतकऱ्याच्या कोणत्याच मालाला भाव नाही, खताचे भाव वाढल्याने शेतकरी हैराण आहेत. मात्र याविषयी सत्ताधाऱ्यांना काही घेणं देणं नाहीये आणि विधानसभेत एकाही सत्ताधाऱ्यानं शेतकरी प्रश्नावर आवाज उठवलेला नाही असा घणाघात एकनाथ खडसे यांनी सत्ताधाऱ्यांवर केलाय. तर एसटी मध्ये 50% आरक्षण दिलं, मात्र कालीपिली रिक्षावाल्यांचं काय असा सवाल देखील खडसेंनी केलाय.
महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये एका आमदारानं तरी कपाशीचा प्रश्न विचारला की कपाशीला भाव दिला पाहिजे, हे एकनाथ खडसेचं दुसरं कुणाचाही आवाज नाही. मग काय एकनाथ खडसे शेतकऱ्याचा बोलका आहे का? आणि मी म्हटलं की 50% किंवा महिलांना एसटी मध्ये आरक्षण दिलं, चांगली गोष्ट आहे. मग हे सगळं करत असताना मी सरकारला विचारलं की चांगला निर्णय महिलांचा मी स्वागत करतो. अरे पण लग्न खाली दिली म्हणायचं काय? आणि आता बातमी आहे न्यूज 18 लोकमतच्या दणक्याची. फुलंब्रीच्या बीडीओ ज्योती कवडादेवी यांनी सरपंचाकडे लाच मागितल्याची बातमी न्यूज 18 लोकमतनं प्रेक्षकांसमोर दाखवली होती. न्यूज 18 लोकमतनं ही बातमी दाखवताच ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी संबंधित बातमीची तातडीनं दखल घेत बीडीओंना निलंबित करण्याचे आदेश दिलेले आहेत. दरम्यान बीडीओनं लाच मागितल्याचा आरोप करत एका सरपंचानं चक्क फुलंब्री पंचायत समितीच्या आवारात 2 लाखांच्या नोटांची उधळण केली. गेवराई पायघा गावात सध्या 25 विहिरींचं काम सुरू आहे आणि या विहिरींच्या अनुदान मंजुरीसाठी बीडीओ ज्योती कवडादेवी यांनी प्रत्येकी 12% प्रमाणे 48,000 रुपयांची मागणी केली. तर शेतकऱ्यांनी विहिरी मागे 10,000 रुपये गोळा केले होते आणि 2 लाखातही काम होत नाही हे पाहून आणलेल्या पैशांची माळ बनवून सरपंच मंगेश कांबळे यांनी 2 लाखांच्या नोटा उधळल्या. शेतकऱ्यांनी इतके पैसे कुठून द्यावे, हा त्यांच्या घामाचा कष्टाचा पैसा आहे असं म्हणत त्यांनी एकच आक्रोश केला. दरम्यान न्यूज 18 लोकमतनं शेतकऱ्यांची ही व्यथा दाखवल्यानंतर तात्काळ ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी बीडीओंना निलंबित करण्याचे आदेश दिले. साठी रक्ताचं पाणी करून शेतकरी विहीर करतं. अरे विहिरीला पाणी लागत नाही, लागतं का नाही कळत नाही. आणि विहिरीला पाणी जरी लागलं तरी सुद्धा तो माल पिकतो का नाही याचा भरोसा नाही. आणि माल जरी पिकला तो बाजारात विकतो का नाही याचा भरोसा नाही. आणि म्हणून सन्मान्य बीडीओ मॅडम यांना आम्ही हा पैसे शेतकऱ्यांच्या घामाने कमावलेले देत आहोत. जर का एवढा पैसा तुमचा पोट भरत नसेल, जर का एवढ्या पैशात आमच्या विहिरी मंजूर होत नसेल, तर सन्मान्य विभागीय आयुक्त सुनील केंद्रकर साहेब यांच्या दालनासमोर अजून शेतकऱ्यांना घेऊन जातो. ब्रेक नंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. वळूयात पुढच्या बातमीकडे. बीकेसीतल्या नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटरचं उद्घाटन पार पडले आणि या कार्यक्रमासाठी दिग्गज नेते, कलाकार आणि क्रिकेटपटूंसह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अमृता फडणवीस, उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, त्याचबरोबर सचिन तेंडुलकर, आमिर खान, सलमान खान आणि रजनीकांत यांच्यासारख्या दिग्गजांची विशेष उपस्थिती होती. भारतीय संस्कृती कलेचं वैविध्य दर्शवणारं हे व्यासपीठ असेल. देशभरातील विविध कलेचे प्रकार, नृत्य, अभिनय, संगीत आणि साहित्य क्षेत्रातील कार्यक्रम या कल्चरल सेंटरमध्ये सादर केले जाणार आहेत. इथे पार पडणारे कार्यक्रम विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांगांसाठी निःशुल्क असणार आहेत. that we all have inherited. NMACC is an ode to our country, to the rich legacy and heritage that we all have inherited. I hope the spaces here nurture young talent, not only from the metros and cities, but from small towns and remotest villages. I hope it becomes a home for the art, for the artisans and the audience. Yeah, and we hope to get the best of India here and welcome the best of the world here. And I think that for this arts and cultural center that Neeta has gifted not only the city of Mumbai but India, it really marks India's coming of age in this new India and the new era that we have. And we now have the infrastructure to produce world-class content. We have the infrastructure to invite everybody else from the rest of the world to come to Mumbai. पुढची बातमी पाहूयात. भंडाऱ्यातल्या पवनी तालुक्यातील अड्याळ घोड्या यात्रेला उत्साहात सुरुवात झालेली आहे आणि जगन्नाथपुरीप्रमाणे या ठिकाणी देखील लाकडी रथ ओढण्याची 150 वर्षांची परंपरा आजही जपली जाते. महाराष्ट्रासह लगतच्या मध्य प्रदेश, छत्तीसगड राज्यातून भाविक यात्रेसाठी दाखल होतात. दरम्यान यात्रेमध्ये कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे.
विदर्भात प्रसिद्ध असलेली भंडारा जिल्ह्यातील अड्याळ येथील घोडा यात्रेला सुरुवात झालेली आहे। एकूण 7 दिवस ही घोडा यात्रा चालते। मात्र या यात्रेला विशेष म्हणजे विदर्भातूनच नव्हे तर मध्य प्रदेश राज्यातून व छत्तीसगड राज्यातून लाखोच्या संख्येने भाविक या यात्रेमध्ये सहभागी होतात आणि या यात्रेला सुरुवात झालेली आहे। आणि नेमकं श्रीहरी बालाजी यांची एका लाकडी रथावर यात्रा ही संपूर्ण गावामधून निघते आणि ही यात्रा एकूण 7 दिवस चालते आणि या यात्रेचा समारोप हनुमान जयंतीच्या दिवशी सर्वधर्मीयचा सामूहिक विवाह सोहळा होतो आणि या यात्रेचा समारोप होतो। नेहाल बुरे, न्यूज 18 लोकमत, अड्याळ, भंडारा। भंडारा जिल्ह्याच्या पवनीमध्ये मुख्य मार्गालगत हायड्रॉलिक उचलण्याच्या प्रयत्नात असताना एका टिप्परला जिवंत विद्युत तारांचा स्पर्श झाल्यानं आगीचा भडका उडाला। तारांना स्पर्श होताच क्षणार्धात त्या टिप्परला आग लागली आणि बघता बघता आगीनं रौद्र रूप धारण केलं। वेळीच चालक गाडी बाहेर पडल्यानं त्याचे प्राण वाचलेले आहेत। मात्र या अपघातात चालक जखमी झालाय। सुदैवानं यात कोणतीही जीवितहानी झाली नाही। तर टिप्परला ही भीषण आग लागली होती। भंडाऱ्यामध्ये ही घटना घडली आहे। सुदैवानं यामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाहीये। या सगळ्या सविस्तर बातम्या पाहिल्यानंतर आता बुलेटिनमध्ये 25 मिनिटात 50 बातम्या अतिशय वेगवान स्वरूपात पाहणार आहोत। या बुलेटिनची सुरुवात करूया टॉप 18 बातम्यांनी।